डे 2 आज कंप्लीट झालेला आहे। हाय फ्रेंड्स, काय उठलात की नाही? आज डे 2 आहे आज चॅलेंजचा, तर तुम्ही पण उठलात की नाही? आता वाजलेले आहे सकाळचे 7 आणि माझं वर्कआउट वगैरे सगळं डन झालेलं आहे। तर तुम्ही हे पाहिलं का? स्किपिंग फक्त खेळ नाही, हा पूर्ण बॉडी वर्कआउट आहे। त्यामुळे आपली बॉडी ॲक्टिव्ह राहते आणि स्टॅमिना वाढतो। सुरुवातीला थोडंसं जड जाईल, तुम्हाला सुरुवातीला त्रास होईल थोडाफार, पण पाय दुखतील, पण आपल्याला हे चॅलेंज ॲक्सेप्ट केलेलं आहे। आज आपण हनुमान दंड मारणार आहोत। चला तर सुरू करूया। ही फक्त एक्सरसाइज नाही, तर बॉडी आणि माइंड दोन्ही स्ट्रॉंग बनवण्याची ताकद आहे। आजच्या ब्लॉगमध्ये मी फक्त वर्कआउट मुवमेंट दाखवलेले आहेत, कारण बाकीचे गोष्टी शूट करणं झालेले नाहीये। पण चॅलेंज हे सगळं नियम आजही फॉलो होणार आहेत। आणि हो, आज एक छोटीशी मिस्टेक झाली माझ्याकडून, ती म्हणजे शुगर आणि जंक फूड खायचे नव्हते, अवॉइड करायचे होते, पण चुकून बिस्किट खाल्लं गेलं। पण काही हरकत नाही, कारण परफेक्ट होणं इम्पॉर्टंट नाही, पण पुन्हा उठून कंटिन्यू करणं इम्पॉर्टंट आहे। हे चॅलेंज फक्त बॉडी ट्रान्सफर करण्यासाठी नाही आहे, तर स्वतःला मेंटली स्ट्रॉंग बनवण्यासाठी आहे। आज डे 2 आहे, कंप्लीट झालेला आहे आजचा आपला 45 डेज चॅलेंज। डे 2 आज कंप्लीट झालेला आहे आणि मी या ठिकाणी प्लॅन सुद्धा केलेला आहे। मॉर्निंग रुटीन, हेल्थ आणि डिजिटल डिटॉक्स, नाईट रुटीन आणि रिमार्क सुद्धा दिलेला आहे। आजचा दिवस खरंच खूप ॲक्टिव्ह गेला। वर्कआउट झालं, एक्सरसाइज झाली, डिसिप्लिन मेंटेन केलं, स्वतःसाठी वेळ दिला आणि आज आपल्याला टोटल 17 मार्क्स मिळालेले आहेत। प्रोग्रेस चालू आहे, इम्पॉर्टंट आहे। फक्त एक गोष्ट राहून गेली, म्हणजे जंक फूड अवॉइड करायचं होतं, पण पूर्ण जमलं नाही मला। प्रत्येक दिवस आपल्याला काही नाही काही शिकून जातो, तसंच मला आजच्या दिवसाने सुद्धा शिकवलेलं आहे। चुकलो तरी चालेल, पण थांबायचं नाही। 9 मे पासून आपण आहे ना चॅलेंज ॲक्सेप्ट केलेला आहे, तर आपल्याला 45 दिवस रोज हे फॉलो करायचं आहे। तर तुम्ही काल योगा करून दमला असाल थोडं, पण थोडासा थकवा येतो, पाय दुखतात स्टार्टिंगला, थोडंसं सहन करायचं आणि हार मानायची नाही आपल्याला। आपण 45 दिवस म्हणजे आपण 45 दिवस करणार आहोत आणि तुम्ही सुद्धा हे फॉलो करा। तुमचं पण वजन कमी सुद्धा होईल, तुमच्या चेहऱ्यावर ग्लो सुद्धा येईल आणि तुमचं वजन कुणाला वाढवायचं आहे त्यांच्यासाठी पण फायदेशीर आहे, ज्यांना कमी करायचं त्यांच्या पण फायदेशीर आहे। आहार योग्य वेळात योग्य घ्या। गाईज, आज आपला होता 45 दिवसांमधला डे 2। तर तुम्ही सांगा कालपेक्षा आज काय बेटर केलं, तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर, लाईक, कमेंट करायला विसरू नका। सगळ्यात महत्त्वाचं, नवीन असाल तर लवकरच चॅनलला सबस्क्राईब करा, कारण लवकरच हा व्हिडिओ तुमच्या फायदेशीर बनेल आणि तुम्ही सुद्धा तुमची फिटनेसकडे लक्ष द्यायला विसरू नका। तर आता भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये। आता बाय, धन्यवाद।